कधी डोंगर, कधी जंगल, कधी गावं, तर कधी शेतमळे असा प्रवास करत आम्ही पांढरपाणी गावात पोचलो. आता इथून पावनखिंड फक्त हाकेच्या अंतरावर. पांढरपाणी गावात आमची जेवणाची व्यवस्था होती. योगायोग असा की महाराज सुद्धा पन्हाळगडावरून निघाल्यावर याच गावात विश्रांतीसाठी काही काळ थांबले होते, अशी आख्यायिका गावकरी सांगतात. गावातील एका आजीबाईंनी महाराजांना भाजी भाकरी खाऊ घातली. महाराजांनी आजींना विचारलं, काय हवंय? आजीबाई म्हणाल्या, राजे, गावात पाणी नाही, एक विहीर बांधून द्या. पुढे महाराजांनी ही विहीर बांधून दिली आणि आज सुद्धा ही विहीर या गावाची तहान भागवत आहे. शिवकालीन विहीर पाहून आम्ही पुढे निघालो आणि मनात भावनांचा काहूर उठला. काही क्षण असेल तो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू देशपांडेंची शेवटची भेट झाली असेल. आणि मग मात्र बाजीप्रभू आणि बांदल सेनेने साक्षात मृत्यूला 3 प्रहर खिंडीत रोखून धरलं असेल. त्यांच्या तलवारीच्या तेजापुढे वीज सुद्धा फिकी पडली असेल आणि मराठ्यांचे खिंडीतील तांडव नृत्य पाहून नभातील गर्जना करणारे मेघ सुद्धा ओशाळले असतील कदाचित. विचार करता करता पावनखिंडीच्या स्मारकाशी पोचलो. स्मारकाच्या सुरुवातीला बुरुजासारखी संरचना आहे आणि तिथून खाली स्मारकाकडे जायला पायऱ्या लागतात. आता पावनखिंड नेमकी कोणती याबाबत इतिहासकारात नक्कीच मतभेद असतील, पण आमचं भावनिक नातं मात्र इथेच नतमस्तक व्हायला दरवर्षी घेऊन येतं आम्हाला. स्मारकापाशी नतमस्तक झालो आणि इथली पवित्र माती भाळी लावली. प्रचंड स्वामीनिष्ठा आहे या मातीत. देव, देश आणि धर्मासाठी प्रसंगी देहसुद्धा त्याग करण्याची प्रेरणा आहे या मातीत. आयुष्यातील संकटांचा सामना करताना कधी पाय डगमगले तर ही मोहीम एकदा नक्की करा, कारण अस्मानी संकटांचा सामना करून विजय खेचून आणण्याची जिद्द आहे या मातीत.